नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष पवार. आपण पाहता संकल्प टुडे. हे चॅनल सबस्क्राइब केलं तर सबस्क्राइब जरूर करा. आज आपण चर्चा करूया, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, मतमोजणी झाली आणि महायुतीला घवघवीत यश आलं. आणि या यशानंतर चर्चा सुरू झाली ती महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे जे कार्यकर्ते त्यांचं म्हणणं आहे की परत एकदा एकनाथराव शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की एकनाथराव शिंदे यांना परत मुख्यमंत्री पदाची संधी का मिळू शकते. ज्या चर्चा सध्या सगळीकडे चालू आहेत त्या चर्चा का चालू आहेत याच्या मागचं कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या अवघ्या काही महिन्यांमध्ये व्हायची शक्यता आहे. आणि मुंबई महानगरपालिकेचा जर तुम्ही विचार केला, मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि जगामध्ये या महानगरपालिकेचा क्रमांक 5वा लागतो आणि त्याची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिका ही आपल्या ताब्यात राहावी हे प्रत्येक राजकीय पक्षाचं म्हणणं असतं. त्या हिशोबाने त्यांचं काम चालू असतं. मुंबई महानगरपालिकेचा जर आपण विचार केला तर एकूण 227 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि 5 आहेत ते नामनिर्देशित नंतर केले जातात. तर अशा पद्धतीची रचना जी आहे ती मुंबई महानगरपालिकेची. आपल्याला आता हे बघावं लागणार की सध्याचं पक्षीय बलाबल जे आहे ते आपण पाहूया. तर यामध्ये शिवसेना, मी शिवसेनेच्या दोन्ही गटांचं धरून सांगतोय कारण ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेची जी बॉडी आहे ती अस्तित्वात होती तेव्हा शिवसेना एकच होती आणि त्यामुळं याच्यामध्ये महत्वाचं आहे की शिवसेनेचे 84 नगरसेवक, त्या खालोखाल भारतीय जनता पार्टीचे 82 नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे 31 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 नगरसेवक हे मुंबई महानगरपालिका, तसेच समाजवादी पार्टी यांचे 6 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत होते. एमआयएमचे 2 नगरसेवक हे मुंबई महानगरपालिका, एबीएस आणि अपक्ष 5 हे मुंबई महानगरपालिकेचे 227 नगरसेवक होते. आता लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांनी मिळून बहुमतचा आकडा गाठलेला होता. पण आता या दोघांचेही रस्ते वेगवेगळे झालेले आहेत. मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःकडे घ्यायची आहे आणि यासाठी जे वर्चस्व शिवसेनेचं मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला मागच्या 10-15 वर्षांमध्ये दिसतं ते वर्चस्व संपवायचं असेल आणि आपल्याला तिथं लॉन्च करायचं असेल तर एकनाथराव शिंदे सारखा माणूस हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान हा मुख्य चेहरा राहिला पाहिजे आणि त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद द्यावं याविषयी चर्चा सध्या चालू आहे. आपण जर शिवसेनेच्या फुटीनंतर जर समजा आपण बघायला गेलं, जेव्हा जेव्हा एकनाथराव शिंदे आणि ठाकरे गट हे दोन्ही आमने सामने आले त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये एकनाथराव शिंदे यांचा गट ठाकरे गटापेक्षा सरस झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि हेच कदाचित भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतीत विचार करू शकते. याच्यामध्ये एकनाथराव शिंदे यांचा स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा चांगला दिसत आहे. त्यामुळे हे कारण त्यामागचं असू शकतं. मराठी माणसाच्या मुद्द्यावर स्थापन झालेली शिवसेना आणि मराठी माणसासाठी लढणारी शिवसेना आणि त्याच्यानंतर शिवसेनेने मुंबई महानगरपालिका ही स्वतःच्या ताब्यात घेतली आणि त्यानंतर सतत ते सत्तेत येत राहिले. आता वारंवार उद्धव ठाकरे हे आरोप करतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गुजराती आहेत आणि ते महाराष्ट्र आणि मुंबई स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी आलेले आहेत. हे जेव्हा जेव्हा वाक्य बोलतात तेव्हा तेव्हा त्यांच्या समोर मुंबईमधलाच एखादा चेहरा असावा ही सुद्धा रणनीती भारतीय जनता पार्टी आखू शकते.
त्यामुळे देखील एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. एकंदरीत या सर्व गोष्टी ठरतील त्या भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बैठकीमध्ये दिल्लीमध्ये, आणि त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे तिघही तिथे उपस्थित असू शकतात. आता आपल्या पाहावं लागणार की ही बैठक आणि या बैठकीनंतर नेमकं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची माळ ही एकनाथराव शिंदे यांच्या गळ्यात पडती की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, हे लवकरच आपल्याला कळेल. तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प टुडे या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.